जय सियाराम. अशी छानशी साडी घालून मी मस्त रेडी झाले होते आणि आता ही जी पूजा वगैरे आपली सगळी तयारी आहे ही जॉबवरून आल्यानंतरची होती. त्यानंतर मेन दरवाजा जो आहे त्याची मस्त पूजा वगैरे करून घेतली, छान स्वस्तिक वगैरे काढून. त्यानंतर उंबरठा लेपन करायचं होतं, ते देखील करून घेतलं. उंबरठा लेपन करता करता बाहेर तुम्हाला दिसतेच डेकोरेशन, रांगोळी वगैरे कशी काढलेली होती, छान तुळस वगैरे दिवा वगैरे सगळं लावून घेतलेलं होतं, अगदी छान वाटत होतं. मग उंबरठ्याचंही पूजन केलं आणि आता पूजन करायचं आहे ते म्हणजे आपल्याला घरात मांडलेले लक्ष्मीची. तर लक्ष्मी व्रताचा हा माझा 3रा गुरुवार आहे आणि सगळ्यांचा आज व्रत आहे 4था गुरुवार, कारण माझा एक गुरुवार मिस झाला. तर अशा प्रकारे छान मग आम्ही लक्ष्मीची घरात पूजा वगैरे केली. स्वराजला देखील मी पूजा करायला लावली, कारण त्यांना सुद्धा आपल्या हिंदू धर्मातल्या गोष्टी माहिती हव्या. तर आम्ही दोघांनी छान पूजा केली. आणि ही जी साडी दिसते ना तुम्हाला, ह्या साडीची थोडीशी मी कथा सांगते. ही माझ्या भावाने माझ्यासाठी लग्नानंतरची पहिली साडी आहे आणि ही त्याच्या कमाईतली आहे. जेव्हा की तो कॉलेजला जात असताना जॉब करायचा, त्याच्यामुळे ती माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. तर ती साधी साडी आहे, तिची किंमत कमी आहे, या गोष्टी माझ्यासाठी माइंड करत नाही. त्यांनी दिलेले त्याचं प्रेम त्या साडीत आहे, त्यामुळे ती माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, म्हणून ती आज मी वेअर केलेली आहे. त्यानंतर मग मी मस्त देवीची कथा वगैरे वाचली. कथा वगैरे वाचून झाल्यानंतर स्वराज आणि मी देवीची मस्त आरती केली. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये मेंबर बना, म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय फ्रेंड्स.